हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर आज बघूया आपण पाटोडी रस्सा. तर सगळ्यात आधी आपण पाटोडीची तयारी करतो. तर त्यामध्ये कसं काय करायचं चला मी सांगते. ऑइल घ्यायचं, जिरं टाकायचं, त्यानंतर कढीपत्ता टाकायचा, कांदा टाकायचा आणि त्याला छान कुक होऊ द्यायचं. जिंजर गार्लिकचा पेस्ट टाकायचा, त्याला पण छान पकू दिलं की त्यानंतर बेसिक मसाले टाकायचे आहे. बेसिक मसाले कुक झाले की त्यानंतर आपण त्यामध्ये 1 वाटी बेसन घेऊया. तर एकच वाटी त्याच वाटीने मोजून पाणी टाकायचं, त्याला बॉईल येऊ द्यायचं. जसं बॉईल झालं की त्यामध्ये बेसन टाकायचं दाखवल्याप्रमाणे आणि त्याला कंटिन्युअसली घुमवायचं. गुठळ्या झाल्या नाही पाहिजे, त्यासाठी कंटिन्यू घुमवायचं आणि मग कमीत कमी 1 मिनटं मंद आचेवर झाकण ठेवून पकू द्यायचं. त्यानंतर ते पकून जातं तर मग ते गरम गरमच एका प्लेटमध्ये ऑइल लावून त्याला काढून टाकायचं आणि त्याच्यानंतर त्याला छान क्लीन करायचं दाखवल्याप्रमाणे. आणि त्याला गार्निशिंगसाठी आपण त्यामध्ये कोथिंबीर आणि खोबराकीस टाकूया आणि ते टाकल्यानंतर मग 5 मिनटं तसंच ठेवायचं. थोडं थंड झालं की मग त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या दाखवल्याप्रमाणे आणि खायला खूप टेस्टी वाटते. तर एकदा प्लीज माझ्यासाठी तरी ट्राय करा. आणि त्यानंतर आपण असं कट करून घ्यायचं दाखवल्याप्रमाणे आणि तुम्ही बघू शकता की एकदम परफेक्टली कुक झालेली आहे आणि खूप जास्त टेस्टी वाटते. तर एकदा नक्की ट्राय करा तुम्ही. हे बघा किती सुंदर वाटत आहे ना. तर आता आपण याची रस्स्याची तयारी करूया. तर रस्सा बनवण्यासाठी आपण घेऊया 1 टोमॅटो, 1 कांदा, खोबरं आणि दलिया. एवढंच घ्यायचं. खूप टेस्टी बनते. सिंपल रस्सामध्येच भाजी छान वाटते. त्याला पेस्ट करून घेतलं. त्यानंतर ऑइल, जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि थोडा कांदा टाकायचा टेस्ट करीता आणि मग जो पेस्ट बनवला आहे तो टाकायचा. जिंजर गार्लिकचा पेस्ट टाकायचा. त्याला छान कुक होऊ द्यायचं. कुक झालं की मग आपले बेसिक मसाले जे तुम्ही यूज करता ते टाकायचे. त्यानंतर कस्तुरी मेथी टाकायची थोडी आणि त्याला छान कुक होऊ द्यायचं थोडा वेळ. आणि आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे आहे तेवढा रस्सा बनवायचा, म्हणजे पाणी टाकायचं म्हणजे तो रस्सा बनेल. आणि त्यानंतर बंद करायचं आणि मस्त कोथिंबीर टाकायची भरपूर आणि आपला झणझणीत रस्सासुद्धा रेडी आहे. तर आपण ही भाजी कोणी गेस्ट आल्यावर पण बनवू शकतो. खूप टेस्टी वाटते. आमच्या इकडे खूप खातात आणि एकदा नक्की ट्राय करा. बघा किती सुंदर दिसत आहे. बाय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब